तर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचं देशमुखांनी मला कबूल केलं असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। देशमुखांनी सांगितलं खडसेंचे आणि पवारांचे माझ्यावर दबाव होता असं देखील गिरीश महाजन यांनी दावा केलाय। तर या आरोपांबाबत आधी माझी मग देशमुखांची आणि नंतर खडसेंची नार्को करा असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। खडसेंनी माझ्यावरती आरोप केलेल्यांची ही टेस्ट करा असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं। अनिल देशमुखांना वारंवार विचारलं तुम्ही असं का करतात, तुम्हाला माहित आहे सगळा खोटा गुन्हा आहे म्हणून। मला सगळं माहिती आहे 100% खोटा गुन्हा आहे, पण गिरीश भाऊ मी काही करू शकत नाही। खडसे दररोज येऊन बसतात, त्यांचा माझ्यावर खूप प्रेशर आहे। मी त्यांच्या प्रेशरपेक्षाही अजून माझ्यावर म्हणजे मोठ्या साहेबांचं खूप प्रेशर आहे, कारण ते त्यांचं घरं सोडत नाही, त्यांना सोडत नाही। ते तिथे जाऊन बसतात आणि मोठे साहेब माझ्यावर खूप प्रेशर करतायत। म्हटलं कोण मोठे साहेब, तर तुम्हाला माहिती आहे? म्हटलं मोठे साहेब कोण, नाव सांगा म्हटलं मला नाही माहीत। तर म्हटलं पवार साहेब यांचे मला वारंवार फोन येतात आणि त्यामुळे मला तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करावा लागला हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। असं वाटतं दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। आता मी तुमच्याशी जे बोललो तर आधी सर्वात आधी नार्कोटेस्ट माझी करा, बाकी जाऊ द्या। माझी नार्कोटेस्ट करा की याच्यामध्ये सत्य काय, आणि माझ्याबरोबर नंतर अनिल देशमुखांची नार्कोटेस्ट करा। अनिल देशमुखांनी केलं त्याचे कोणाच्या म्हणण्यावर केलं, का केलं म्हणा ना। त्यात ते खडसेंची पण नार्कोटेस्ट करा, मी तर म्हणेल। त्यांचं नाव वारंवार ते सांगतायत की यांचं खूप प्रेशर होतं, त्यांची नार्कोटेस्ट करा। आणि ज्या माणसाने कंप्लेंट केली माझ्यावर त्याला विचारा की खरं आहे का खोटं आहे।